विधानसभेत चाचपणी करणार आहेत, काय असणार नियोजन? ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये आणि आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे. साहेब, आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत तर वंचितून उभं राहायचं, मतं घ्यायची आणि परत पक्ष बदलायचं असं फार दिसतं वंचितून. तर एखादा दुसरा हा होत असतो. उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत. जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामक नाही. तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडीमोड होते. महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला 99-99-99चा, मला काय माहीत नाही, सॉरी. मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे त्यांनी असं मनोज जरांगेने 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतो. साहेब, ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या, आरक्षण यात्रा, मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या, गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं. आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो. प्रकाश थँक्यू. प्रकाश आंबेडकर आमच्या विरोधात अनेक दिवसापासून बोलणार आहे, पण ते ज्येष्ठ आहेत त्यांच्या विरोधात आम्ही काही बोलणार नाही. इम्तियाज जलील असणार. कोण इम्तियाज जलील? थँक्यू व्हेरी मच. विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे. ते विशालगडावर काय म्हणजे कुठं चाललंय हा महाराष्ट्र? कुठं चाललंय? काँग्रेसला विचारा, शिवसेनेला, उबाटा सेनेला विचारा, त्याच्यानंतर असं NCPला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे. लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे. आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी हाके म्हणाले. थँक्यू. काढावी सगळ्यांनी, स्वागत हवे. साहेब, आज क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस 7 आमदारावर कारवाई करण्याची शक्यता आहे, काय वाटतं? माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या 7 आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल, मी असं म्हणतो. चंद्रकांत हांडोऱ्यांना ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का? की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल? हा महत्त्वाचा भाग आहे. थँक्यू साहेब, लोकसभेच्या थँक्यू. संध्याकाळी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.